नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे वितरण आणि नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व म्हणजेच प्रसामान्य संभाव्यता वक्र याबद्दल सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. तरी ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या महत्त्वपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. बुद्धिमत्ता इंटेलिजन्स मोजण्यासाठी IQ इंटेलिजन्स कोशंट वापरले जाते. बुद्धिमत्ता चाचण्या घेतल्यावर मोठ्या लोकसंख्येतील बहुतेक लोकांची बुद्धिमत्ता सर्वसामान्य पातळीच्या आसपास असते. कमी किंवा जास्त बुद्धिमत्ता असणारे लोक संख्येने कमी असतात. हे वितरण प्रसामान्य संभाव्यता वक्र नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व या वक्राने दर्शविले जाते. नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व प्रसामान्य संभाव्यता वक्र म्हणजे काय? तर हा वक्र घंटेसारखा दिसतो म्हणून त्याला बेल शेप्ड कर्व असे म्हणतात. वक्राच्या मध्यबिंदूवर सरासरी म्हणजेच मध्यमान मीन, मध्यांक मेडियन आणि बहुलक मोड समान असतात. बुद्धिगुणांक IQ यामध्ये साधारण 68% लोकांचे IQ 85 ते 115 दरम्यान असतात. साधारण 90% लोकांचे IQ 70 ते 130 दरम्यान असतात. अतिशय कमी म्हणजेच 70 पेक्षा कमी किंवा अतिशय जास्त म्हणजेच 130 पेक्षा जास्त IQ असणारे लोक खूपच कमी प्रमाणात असतात. मध्यभागी 100 IQ दरम्यान सर्वात जास्त लोकसंख्या असते. डावीकडे कमी IQ, उजवीकडे जास्त IQ असणारे लोक प्रमाणाने कमी असतात. बुद्धिगुणांकाचे वितरण या तक्त्यावरून स्पष्ट होईल. IQ 130 पेक्षा जास्त असणारे 2% लोक असतात ते अतिबुद्धिमान जिनियस असतात. IQ 115 ते 129 या श्रेणीत 14% लोक असतात ते सरासरीपेक्षा जास्त अबव ॲव्हरेज असतात. IQ 85 ते 114 या श्रेणीत 68% लोक असतात ते सर्वसामान्य ॲव्हरेज असतात. IQ 70 ते 84 या श्रेणीत 14% लोक असतात ते सरासरीपेक्षा कमी बिलो ॲव्हरेज असतात. तर IQ 70 पेक्षा कमी या श्रेणीत 2% लोक असतात ते बुद्धिमंद इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड असतात. अशा प्रकारे IQच्या आधारावर सर्वसाधारण लोकसंख्येच्या टक्केवारीचे प्रमाण असते. शैक्षणिक महत्त्व. बुद्धिमत्ते संदर्भातील प्रसामान्य संभाव्यता वक्राचा शिक्षकांना खूपच फायदा होतो. शिक्षकांना IQच्या प्रसामान्य वितरणाचा विचार करून अध्यापन करता येते. शिक्षकांनी बहुसंख्य विद्यार्थी सरासरी बुद्धिमत्तेचे असतात, त्यामुळे सर्वांना समजेल अशी पद्धत मध्यम पातळीचे अध्यापन करण्याची आवश्यकता असते. विशेषतः गिफ्टेड व विशेष सहाय्याची गरज असणारे स्लो लर्नर्स विद्यार्थी हे ओळखून शिक्षकांनी अध्यापन करावे. शिक्षकांनी अतिबुद्धिमान गिफ्टेड विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक उपक्रम द्यावेत व बुद्धिमंद विद्यार्थ्यांसाठी विशेष सहाय्य द्यावे. या व्हिडिओतून तुम्हाला सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या वितरणासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओतून.